नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण परिव्यय अंकेक्षण अहवाल किंवा कॉस्ट ऑडिट रिपोर्ट या घटकाबद्दलची या ठिकाणी माहिती अभ्यासणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉस्ट ऑडिट प्रोग्रामबद्दल माहिती अभ्यासलेली आहे. परिव्यय अंकेक्षण कार्यक्रमाबद्दलची माहिती अभ्यासली. आज आपण परिव्यय अंकेक्षण अहवाल या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, परिव्यय अंकेक्षण झाल्यानंतर जसं आर्थिक अंकेक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऑडिटरला आपला अहवाल तयार करणं आवश्यक आहे, तशा पद्धतीने परिव्यय अंकेक्षकाला देखील परिव्यय अंकेक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या बाबी त्याला निदर्शनास आलेल्या आहेत त्या सर्व बाबी आपल्या अहवालाद्वारे त्या ठिकाणी त्याला मांडाव्या लागतात किंवा आपला अहवाल त्या ठिकाणी तयार करावा लागतो आणि त्या अहवालामध्ये आपलं जे काही मत आहे परिव्यय लेखा नोंदीबद्दलचं ते मत त्या ठिकाणी मांडावं लागते. तर परिव्यय अंकेक्षण अहवाल कशा पद्धतीने तयार केला जातो ते आपण या ठिकाणी अभ्यासू. परिव्यय अंकेक्षकाला परिव्यय अंकेक्षण करून अहवाल तयार करावा लागतो. हा अहवाल कंपनी लॉ बोर्डाकडे सादर करावा लागतो, कंपनीच्या निबंधकाकडे नाही. हे निबंधकाकडे पाठविले जात नाही, कारण त्यात गोपनीय आणि गुप्त गोष्टी असू शकतात, ज्याचा खुलासा झाल्यास ती कंपनी म्हणजे अडचणीत येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणून ते कंपनीसाठी हानिकारक असल्याचं त्या ठिकाणी सिद्ध होऊ शकते. म्हणून ते डायरेक्टली निबंधकाकडे पाठवलं जात नाही, कंपनी लॉ बोर्डाकडे त्या ठिकाणी पाठवलं जाते. त्याचबरोबर परिव्यय लेखा परीक्षकास संबंधित कंपनीकडे अहवाल पाठवायचा असतो, परंतु सदस्यांना नाही. म्हणजे जे कंपनीचे सदस्य आहेत, भागधारक आहेत, त्या भागधारकांना अशा प्रकारचा अहवाल पाठवला जात नाही. परंतु परिव्यय लेखा परीक्षक हा अहवाल कंपनीकडे पाठवतो. तो कंपनीचा कर्मचारी नाही किंवा तो भागधारकांचा एजंटही नाही. त्याचा मोबदला कंपनीने दिलेला असूनही तो कंपनीला जबाबदार नाही. कलम 233 अ अंतर्गत नियुक्त केलेल्या विशेष लेखा परीक्षकासारखीच त्याची स्थिती त्या ठिकाणी असते. अहवाल तंतोतंत संक्षिप्त आणि स्पष्ट असावा. त्यात व्यवस्थापनाच्या स्वतंत्रपणे कुठल्याही सदस्याचं कौतुक केलेलं असू नये, कारण बऱ्याच वेळा प्रस्तावना करताना त्या संचालक मंडळाचं किंवा संचालक मंडळातील काही सदस्यांचं की ज्यांच्या कृपेनं तो लेखापरीक्षक त्या ठिकाणी अपॉइंट झालेला असतो, त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे स्तुती केली जाते किंवा कौतुक केलं जाते. तर असं कुठलंही कौतुक त्या अहवालामध्ये असता कामा नये. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यातील कोणत्याही सदस्यावर वैयक्तिक टीका त्या अहवालामध्ये नसावी. म्हणजे परिव्यय अंकेक्षकाने जो काही अहवाल त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यावर वैयक्तिक त्याने टीका करू नये. परंतु एखाद्या कर्मचाऱ्याच्या कार्यामध्ये काही जर समजा उणीव म्हणजे दिसून आल्या असतील तर त्या उणीवा त्या ठिकाणी संबंधित डिपार्टमेंटमध्ये उणीवा दिसून आल्या असं त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. परंतु नावानिशी त्या ठिकाणी उल्लेख करू नये किंवा कुठल्याही कर्मचारी सदस्यावर किंवा कर्मचाऱ्यावर आपल्या अंकेक्षण अहवालामध्ये टीका त्या ठिकाणी करू नये. त्यानंतर परिव्यय लेखा परीक्षकाने परिव्ययाच्या नोंदी त्या ठिकाणी तपासल्या पाहिजेत. म्हणजे परिव्यय लेखाक्रमामध्ये कोणकोणत्या नोंदी ठेवणं आवश्यक आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये डिटेल त्या नोंदी दिलेल्या आहेत. तर ह्या सर्व नोंदी परिव्यय लेखा परीक्षकाने परिव्ययाच्या अंकेक्षणामध्ये तपासणं अत्यंत आवश्यक आहे. त्याने आपलं स्वतंत्र मत त्या ठिकाणी व्यक्त केलं पाहिजे त्याबद्दल. म्हणजे परिव्ययाच्या जे काही नोंदी त्याने तपासलेल्या आहेत त्यामध्ये काही उणीवा आहेत का किंवा काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत का यासंबंधीचं आपलं स्वतंत्र मत त्यावर त्याने मांडलं पाहिजे. कारण परिव्ययाच्या नोंदी जर तपासल्या नाही तर मग अंकेक्षण झालं नाही असं त्या ठिकाणी सिद्ध होते. म्हणून त्याचा अहवाल तयार करताना त्याच्यावर कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव पडता कामा नये. म्हणजे कंपनीमध्ये काम करणारे जे काही व्यक्ती आहेत, म्हणजे संचालक मंडळ असेल, भागधारक असेल, त्या कंपनीचा मॅनेजर असेल, अशा कुठल्याही व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन त्याने अशा प्रकारचा अहवाल तयार करू नये. त्याने म्हणजे निष्पक्षपणे
आपणाला जे काही वाटते ते त्या अहवालामध्ये त्याने मांडलं पाहिजे. त्याने आपल्या लक्षात येणाऱ्या ज्या काही अनियमितता आहेत त्या अनियमितता, कमतरता आणि जी काही नोंदीमध्ये विसंगती त्या ठिकाणी दिसून आलेली आहे ती नोंदविण्यास अजिबात संकोच करू नये. म्हणजे की बाबा समजा आपण अशा पद्धतीने जर रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केला तर ह्या कंपनीच्या संचालक मंडळाला काय वाटेल, भागधारकांना काय वाटेल किंवा मॅनेजरला काय वाटेल किंवा त्या संस्थेमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतील त्यांना काय वाटेल, असा जर विचार अंकेक्षकाने केला तर मग त्या कंपनीची जी काही सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती बाहेर येणार नाही. म्हणून परिव्यय लेखापरीक्षकाने किंवा अंकेक्षकाने आपला अहवाल तयार करत असताना कुणाच्याही प्रभावाखाली न येता आपलं मत त्या ठिकाणी स्पष्ट मांडलं पाहिजे. आणि परिव्यय नोंदीमध्ये ज्या काही अनियमितता आढळून आलेल्या आहेत किंवा ज्या काही कमतरता आढळून आलेल्या आहेत किंवा विसंगती आढळून आलेली आहे ती नोंदविण्यामध्ये त्याने अजिबात संकोच त्या ठिकाणी करू नये. परिव्यय अंकेक्षकाच्या अहवालामध्ये काही मुद्दे म्हणजे परिव्यय अंकेक्षकाच्या अहवालामध्ये जे मुद्दे येणं आवश्यक आहेत ते मुद्दे त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे यंत्र व कामगार वर्षभर निष्क्रिय राहिले का? तर त्या कंपनीमध्ये कच्च्या मालाची कधी कमतरता पडली का? आणि कच्च्या मालाची कमतरता पडल्यामुळे त्या संस्थेमध्ये काम करणारे कामगार आणि यंत्र, ज्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादनाचं काम केलं जाते ते कधी रिकामे राहिले का किंवा मोकळे राहिले का किंवा निष्क्रिय राहिले का, हे त्या ठिकाणी त्याने आपल्या अहवालामध्ये नमूद केलं पाहिजे. जर राहिले असतील तर राहिले नसतील तर नाही, अशा पद्धतीने त्याने त्या ठिकाणी नोंद केली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात साठा होता की तो बराच काळ उपयोगात न राहता त्यामुळे कंपनीचे कार्यकारी भांडवल अडून पडले होते का, यासंबंधीची सुद्धा त्या ठिकाणी माहिती देणं अहवालात आवश्यक आहे. तर कच्च्या मालावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो, खूप मोठ्या प्रमाणात कार्यकारी भांडवल त्या ठिकाणी गुंतवलेलं असते आपण, आणि हा कच्चा माल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला होता आणि तो बराच काळ त्या ठिकाणी उपयोगात आणला गेला नसेल तर त्यामध्ये विनाकारण जे भांडवल गुंतून पडलेलं आहे त्यामुळे कंपनीचं नुकसान होऊ शकते. म्हणून ह्या कंपनीच्या कच्च्या मालाच्या बाबतीमध्ये जर साठा असेल आणि तो उपयोगात आणला नसेल तर त्यासंबंधीची नोंद परिव्यय लेखापरीक्षकाने आपल्या अहवालामध्ये केली पाहिजे. आणि साठा उपलब्ध आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग केला असेल तर तशाही प्रकारची नोंद त्यांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे. कारण कार्यकारी भांडवल किंवा खेळतं भांडवल ह्या मालसाठ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतून पडलेलं असते आणि ते वेळोवेळी खुलं झालं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अंकेक्षण करण्याच्या उद्देशाने कंपनीने ठेवलेल्या खर्चाच्या नोंदी ह्या पुरेशा आहेत काय, हे सुद्धा त्याने नमूद करणं आवश्यक आहे. म्हणजे अंकेक्षण करण्याच्या उद्देशाने कंपनीने ठेवलेल्या खर्चाच्या नोंदी, अंकेक्षकाने कंपनीने ज्या काही खर्चाच्या नोंदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या पुरेशा प्रमाणात आहेत का, उगाच थातूरमातूर त्यांनी काहीतरी केलेलं आहे असं त्याने त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या व्यापक धोरणांचे विश्वासपूर्वक पालन केले आहे की नाही हे त्याने आपल्या अहवालात नमूद केलं पाहिजे. म्हणजे व्यवस्थापनाने जी काही ध्येय धोरणं कंपनीची ठरवलेली आहेत ती ध्येय धोरणं त्या ठिकाणी पूर्णपणे राबविण्यात आलेली आहेत की नाही हे आपल्या अहवालात नमूद करणं आवश्यक आहे. ध्येय धोरण एक आहे आणि कंपनी दुसरंच काम करते असं जर त्या ठिकाणी आढळून आलं तर ते अंकेक्षकाने आपल्या अहवालात नमूद करणं आवश्यक आहे. किंवा कंपनी ठरवलेल्या ध्येय धोरणानुसारच चालते, जी काही ध्येय धोरणं आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी राबवली जातात असंही असेल तर ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. म्हणजे जी स्थिती आहे ती कुठल्याही प्रभावाखाली न येता त्याने मांडली पाहिजे. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे अहवालात कंपनीच्या नियत सांख्यिकीय आणि आर्थिक माहितीऐवजी उत्पादनाची किंमत, तुलनात्मक नफा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परिचालन कार्यक्षमतेवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणजे कंपनीची जी काही सांख्यिकीय माहिती आहे किंवा आर्थिक माहिती आहे याच्या भानगडीत न पडता
त्या कंपनीमध्ये जे काही उत्पादन झालेलं आहे त्या उत्पादनाची किंमत किती आहे, आलं लक्षात, किंवा त्या उत्पादनावर झालेला जो काही खर्च आहे तो खर्च, उत्पादन खर्च किती आहे, आणि त्या कंपनीला झालेला जो नफा आहे तुलनात्मकदृष्ट्या तो प्रोग्रेसिव्ह आहे का, आलं लक्षात, हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. म्हणजे गेल्या वर्षी 50,000 झाला, यावर्षी 80,000 झाला, पुढच्या वर्षी 1,00,000 रुपये, अशा पद्धतीने प्रोग्रेसिव्ह नफा आहे का हे त्यांनी तपासलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही त्या ठिकाणी ऑपरेशन्स चालतात त्या ऑपरेशनच्या कार्यक्षमतेवर त्याने अधिक लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कामगाराची कार्यक्षमता असेल, यंत्राची कार्यक्षमता असेल, ती पूर्ण उपयोगात त्या ठिकाणी आलेली आहे का, किंवा कारखान्याची कार्यक्षमता असेल ती पूर्णपणे उपयोगात आणलेली असेल तर तशा पद्धतीने आपल्या अहवालामध्ये त्याने नमूद केलं पाहिजे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे, मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन खर्चात वाढ झाली असेल तर लेखापरीक्षकाने, म्हणजे परिव्यय लेखापरीक्षकाने तसं नमूद केलं पाहिजे. अशा वाढीच्या कारणाचे त्याने विश्लेषणसुद्धा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर समजा खर्चामध्ये काही वाढ झाली आहे असं त्याच्या निदर्शनास आलेलं असेल तर त्याने ते त्या ठिकाणी तशा पद्धतीने नमूद करणं आवश्यक आहे. अशा वाढीच्या कारणाचं सुद्धा विश्लेषण करणं आवश्यक आहे, किंवा ही खर्चामध्ये झालेली वाढ आहे त्याची कारणं काय आहेत, आलं लक्षात, किंवा ही समस्या कोठून त्या ठिकाणी उद्भवलेली आहे, ही सगळं त्या ठिकाणी त्याने आपल्या अहवालामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उत्पादन प्रक्रियेदरम्यान काही वाया गेले आहे का, किंवा ते कसे टाळता येईल हे अहवालात नमूद केलं पाहिजे. म्हणजे काही अपव्यय वगैरे झालेला आहे का हे त्याच्या निदर्शनास आलेलं असेल तर अपव्यय झाला म्हणून नमूद करावं. जर समजा निदर्शनास आलेलं नसेल तर कुठल्याही प्रकारचा अपव्यय झालेला नाही असं त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर 8वा मुद्दा आहे परिव्यय लेखापरीक्षकाने ज्या उत्पादनामध्ये उत्पादन खर्च कमी करणे शक्य आहे त्या क्षेत्राचा देखील उल्लेख केला पाहिजे, की तुम्ही अमुक क्षेत्रामध्ये हा खर्च कमी करू शकता, अमुक खर्च कमी करू शकता, किंवा ह्या बाबीवर जो खर्च होतो त्यावर आपणाला नियंत्रण आणता येऊ शकते. अशा बाबीसुद्धा त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षामध्ये आणून दिल्या पाहिजे, जेणेकरून खर्च हा नियंत्रणात राहील. म्हणून परिव्यय लेखापरीक्षकाने ज्या उत्पादनामध्ये किंवा उत्पादन खर्चामध्ये आपणाला कमी करता येते असे खर्च कोणकोणते आहेत ते त्यांनी त्यांच्या ठिकाणी निदर्शनास आणून दिले पाहिजे, किंवा हा खर्च अनाठायी होत आहे, हा खर्च करण्याची गरज नाही, हे सुद्धा त्यांनी निदर्शनाला आणून दिलं पाहिजे. त्यानंतर 9वा मुद्दा आहे परिव्ययाची विवरणे उत्पादन खर्चाबाबतचे खरे आणि योग्य दृष्टिकोन दर्शविते की नाही हे त्याने नमूद करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या व्यवसायामध्ये जी काही परिव्यय विवरणं तयार करण्यात आलेली आहेत ती वास्तविक आहेत का, योग्य दृष्टिकोनातून ती तयार करण्यात आलेली आहे का, त्या व्यवसायाचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक त्यातून व्यक्त होतो का, हे त्याने नमूद करणं आवश्यक आहे. तर पहा, अशा पद्धतीने परिव्यय लेखापरीक्षकाने आपल्या अहवालामध्ये ह्या नोंदी त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. परिव्यय अंकेक्षण ही भारतातील नवीन संकल्पना आहे. कंपनी कायद्याद्वारे परिव्यय अंकेक्षकाची कोणतीही निश्चित अशी कर्तव्ये ठरविण्यात आलेली नाहीत. याशिवाय त्याने आपला अहवाल कंपनी लॉ बोर्ड आणि संबंधित कंपनीला सादर करावा लागेल. या संदर्भात ना दोन्हीपैकी परिव्यय आणि कार्यलेखाकार किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट या संस्थांनी कोणतेही मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेले नाही. कोणत्याही परिस्थितीत व्यवस्थापनाची चूक झाली असेल ज्यामुळे कंपनीचे नुकसान झालेले असेल तर परिव्यय अंकेक्षकाने आपल्या अहवालामध्ये उल्लेख करण्यास अजिबात संकोच करू नये. म्हणजे तशा प्रकारचा जो काही म्हणजे आढळून आलेला असेल तर ह्या गोष्टी त्याने आपल्या अहवालामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. परंतु अहवाल सादर करण्यापूर्वी त्याने संबंधित दोषामधून जावे लागेल आणि त्यांच्यावर पुन्हा टीका केली पाहिजे की त्यांच्यावरील टीका योग्य तथ्यावर आधारित आहे की नाही. म्हणजे कुठलंही मत नोंदवण्या अगोदर त्याने विचार केला पाहिजे की आपण हे जे मत नोंदवतो ते योग्य तथ्याला अनुसरून आहे का,
हे याचा विचार त्याने करणं आवश्यक आहे. कारण विचार न करता कुठली तरी एखादी गोष्ट त्या ठिकाणी निदर्शनास आली आणि ती मांडण्याचा प्रयत्न केला तर त्या संस्थेची बदनामी त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून त्याने त्याचा पुनर्विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर पहा, अहवाल सादर करण्याची वेळ मर्यादा म्हणजे हा अहवाल अंकेक्षकाने किती कालावधीपर्यंत त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे. तर पहा, परिव्यय लेखापरीक्षकाच्या नियमानुसार लेखापरीक्षणाच्या नियमानुसार परिव्यय लेखापरीक्षकास आर्थिक वर्षाच्या समाप्तीच्या नंतर 120 दिवसामध्ये आपला अहवाल सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे आता समजा आपलं आर्थिक वर्ष 31 मार्चला संपलेलं असेल तर त्या 31 मार्चपासून एप्रिल मे जून एंडपर्यंत म्हणजे 120 दिवसापर्यंत तो अहवाल त्या ठिकाणी सादर करणं बंधनकारक आहे. जर त्याने तसं केलं नाही तर त्याला 500 रुपयापर्यंत दंड त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणजे अंकेक्षकाला. आता पहा, दंड 1 रुपया जरी दंड असला आणि लाखो रुपये जरी दंड असला तरी तो शेवटी दंड आहे. आणि हा दंड कशासाठी लावला जातो? झालेल्या चुकीसाठी. तर अशी चूक अंकेक्षकाकडून होऊ नये म्हणून अशा प्रकारचा त्या ठिकाणी दंड आहे. जर समजा त्याच्याकडून काही चूक झाली तर असा दंड त्याला आकारला जातो. तर त्याने 120 दिवसामध्ये आपला जो काही अहवाल आहे तो अहवाल कंपनीकडे सादर करणं आवश्यक आहे. आणि 120 दिवसामध्ये जर तो अहवाल सादर करण्यास असमर्थ ठरला तर त्याला 500 रुपये दंड त्या ठिकाणी आकारण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. तर असा दंड लागू नये याची काळजी त्याने घ्यावी, कारण त्याच्या क्रेडिटच्या दृष्टिकोनातून ते योग्य नाही. कारण एखाद्या अंकेक्षकाला दंड लागणं ही त्याची अपमानजनक बाजू असल्यामुळे दंड लागणार नाही याची काळजी त्याने घेणं आवश्यक आहे. परिव्यय अंकेक्षकाला कंपनीने ठेवलेल्या परिव्ययाच्या नोंदीची अचूकता त्या ठिकाणी प्रमाणित करावी लागेल. कंपनी अधिनियम 1956च्या कलम 233(ब) मधील तरतुदी एखादा खर्च, लेखापरीक्षकाची पात्रता अपात्रता, एखादा परिव्यय लेखापरीक्षकाची पात्रता अपात्रता, अधिकार किंवा कर्तव्यासंदर्भात त्या ठिकाणी प्रदान केलेले आहेत. तर पहा, उत्पादन प्रक्रिया आणि उत्पादन किंवा खाणकामात गुंतलेल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये असलेल्या खात्यांच्या पुस्तकामध्ये सामग्री, कामगार आणि इतर खर्चाच्या वस्तूच्या वापराशी संबंधित तपशील देखील त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार किंवा केंद्र सरकार निर्देश देऊ शकते की ह्या कंपन्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण एखाद्या लेखापरीक्षकाद्वारे केले जाईल, जो परिव्यय आणि कार्यलेखाकार अधिनियम 1959 नुसार परिव्यय लेखापाल असणं आवश्यक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की परिव्यय अंकेक्षण हे नियमित अंकेक्षणाव्यतिरिक्त आहे. आलं लक्षात? परिव्यय अंकेक्षण हे वेगळं अंकेक्षण आहे. नियमित अंकेक्षण आपणाला तर करावंच लागेल, त्याशिवाय परिव्यय अंकेक्षण त्या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे किंवा अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त परिव्यय अंकेक्षकाचे त्याच्याद्वारे घेतलेल्या अंकेक्षणासंदर्भात समान अधिकार व कर्तव्य आहेत. आणि कलम 224 आणि कलम 224(a) अंतर्गत नियुक्त केलेल्या एखाद्या कंपनीचा अंकेक्षक म्हणून तो त्याची अपात्रतेचा त्याला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी केंद्र सरकारला त्या ठिकाणी अहवाल द्यावा आणि तसेच त्या अहवालाची एक प्रत कंपनीकडे त्यांनी पाठवली पाहिजे. आणि खर्च म्हणजे परिव्यय लेखापरीक्षकाचा अहवाल मिळाल्यानंतर केंद्र सरकार आवश्यक वाटेल त्यानुसार ती त्या ठिकाणी कार्यवाही करू शकेल. तर पहा, अशा पद्धतीने परिव्यय अंकेक्षकाने आपला जो अहवाल आहे तो अहवाल त्या ठिकाणी सादर करावा. त्याची कालमर्यादा आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 120 दिवसापर्यंत तो अहवाल त्या ठिकाणी सादर करू शकतो. तर या ठिकाणी कंपनीचा परिव्यय अंकेक्षणाचा जो अहवाल आहे त्या अहवालासंबंधीची माहिती या ठिकाणी पूर्ण होते. मी थांबतो. धन्यवाद.